व्हिडिओ नीट केल्याशिवाय
वंदना तुम्हाला माझी वंदना ही वंदना तुम्हाला पहिली वंदना मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गेले महिनाभर हा खटाटोप चाललेला आहे, बरोबर ना दादा? महिनाभर हा खटाटोप चाललेला आहे. सर्वांना कल्पना आहे की आजच्या कार्यक्रमाचे आयोजक दुर्वाप्रिय मित्रमंडळ, दुर्वाप्रिय प्रीमियर लीग यांच्या सहयोगाने, यांच्या आयोजनाने आजचा कार्यक्रम साकार होतोय, संपन्न होतोय. ज्या प्रकारे मित्रांनो हे जे आयोजन करण्यात जी मेहनत आहे, कष्टाची मेहनत म्हणा किंवा खटाट्याने अर्थात कणकईने जे आजच्या कार्यक्रमाचं आयोजन या दुर्वाप्रिय मित्रमंडळाने, दुर्वाप्रिय प्रीमियर लीग वाल्यांनी केलं आहे. एकदा जोरात काय होऊन जाऊया. मित्रांनो, खरंच सांगतो, हे साधं नाही. एवढं मोठं नियोजन करणं, आयोजन करणं साधं काम नाही. मला दादांच्या माध्यमातून समजलं की गेले कित्येक वर्ष पवई नगरीमध्ये शक्ती तुला हा काय आहे काही लोकांना इथे माहित नाही, बरोबर की नाही? आणि शक्ती तुलाचं आयोजन गेले कित्येक वर्ष इथे झालं नव्हतं. पण आज दुर्वाप्रिय प्रीमियर लीग वाल्यांच्या मेहनतीने, चिकाटीने आम्ही कोकणातले सहकलाकार, आमचे छोटे छोटे सगळे कलाकार आहेत, तुम्ही सगळे बघताय, या सगळ्यांच्या मेहनतीने
तुमच्या समोर उभे आहोत. सांगायचं फक्त एकच की या भिंतीला वर्षानुवर्ष ध्रुवप्रिय बाप्पाच्या आशीर्वादाने या वर्षी सुद्धा, पुढच्या वर्षी सुद्धा आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी इथे कार्यक्रम सादर झाला पाहिजे. खरंच की नाही? होणारच. काही काळजी करायचं नाही आता, या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण. मित्रांनो, वेळ काढत नाही कारण का तुम्हाला माहितीये ही मुंबई नगरी, माया नगरी, बरोबर ना? इथे माणूस पैशापेक्षा वेळेला जास्त किंमत देतो, बरोबर ना? म्हणून सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. माझ्या ओळखीचे, अनोळखीचे जे पण माझे कलाकार असतील, जे पण माझे मित्रमंडळी असतील, या सगळ्यांना मनाचा मुजरा करून मी माझ्या टीमची ओळख मित्रांनो तुमच्या समोर करून देतो. मला ढोलकीला साथ आपले तुम्ही सगळे बघताय युट्यूब चॅनलवरती, जे बघताय त्याला सांगतो हे युट्यूब वरलं माझं, ते युट्यूब वाल्यांना काय थारा अजिबात नाही का? यांना झोपच नाही अजिबात. जिकडं भेटत तिकडं युट्यूब वाल्या आपण कसं द्यायचं. सगळ्यांच्या माध्यमातून बघताय आमचे ढोलकीवाले दादा अपूर्व दादा साडेकर, आमचा कोकणचा हिरा चॉकलेट बाय शुभम दादा सुतार, त्याचप्रमाणे आमचे पॅड मास्टर ज्याने खरंच या ऋषिकेश कदमला एक म्हणतात ना बोलाचा सल्ला, आधार ज्यांनी दिलं ते आमचे रुपेश दादा, ते आज मला पॅडला साथ करतायत. त्याचप्रमाणे भावासारखं ज्यांनी प्रेम दिलं ते आमचे रेडिओ मास्टर संदेश दादा गाडेकर आज मला रेडिओला साथ देत आहेत. या वर्षाचा नवीन हिरा सगळ्यांसमोर आज मांडणार मी घडवलेलं शाहीर आहे. आणि या वर्षी सुद्धा याच्यावरती येणारा प्रत्येक वर्ष आमच्यासोबत असणारे या वर्षी नवीन झुकलेला हिरा राजदादा आज मला ती बोलसाठी साथ. मित्रांनो, सगळ्यांचे नावं घेणार नाही कारण का आपल्याकडे तेवढा वेळ नाही, नाहीतर कारण का भुवना पण तेवढा टाइम मिळाला पाहिजे, बरोबर की? आमचे मित्रबंधू अक्षय दादा डोकले आज मला कोरोनाचा साथ करतायत. मित्रांनो, कष्टाने 2 वेळेस अन्न एकाच वेळी खाऊन ज्यांनी ऍडव्होकेट पुण्यासारख्या शहरामध्ये ऍडव्होकेट पदवी मिळाली आमचे संगीत दादा मोरे आज आमच्या कार्यक्रमात होते. सांगण्याचे सध्याचा अंदाज ना म्हणून त्यांचं आज आदराने नाव घेतले. त्याचप्रमाणे आमचे राजेश निकम यांचे शिष्य वेदांत दादा आज मला कोरोनाचा साथ करतायत. त्याचप्रमाणे आमचे अशोक दादा साळुंके, या सगळ्यांच्या साथीने आणि तुमच्या प्रेमाने मित्रांनो राहून गेलं माझं खूप वर्ष. दादा तुमच्याकडे माझं लक्ष आहे नक्कीच आहे. माझी खरंच खूप इच्छा होती गेल्या वर्षी संदीप मोरे आणि पप्या जोशीचा आंबोलीमध्ये कार्यक्रम झाला. माझा खरंच मला इच्छा होती की राजू दादा पडल्याच्या सावरवरती माझा एक तरी कार्यक्रम व्हावा आणि आज मात्र ती संधी मला मिळाली. दादाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर प्रस्तुत होतोय. म्हणायचं काय, तुमच्या प्रेमाने तुमच्या मायेने माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतोय. पण त्या अगोदर आमचे प्रतिस्पर्धी, बरोबर ना, ज्यांना मानाने सुपारी देऊन बोलवलंय, गोडगाड्यांचा आवाज मनोरंजनाचा बादशाह म्हणतात आमचे मित्रबंधू विकास दादा लांबरे आज माझे प्रतिस्पर्धी आहेत. भुवन सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा भुवांनी वेळ न घालता भुवांकडे पास मागणार नाही कारण शक्ती तुऱ्याच्या परीक्षेमध्ये भुवा कधीच पास आहे, बरोबर की नाही? त्यामुळे भुवांकडे मी पास मागत नाही. भुवांनी त्यांचा प्रश्न जो काही असेल तो माझा तुमचा प्रश्न लगेच माझ्या बारीमध्ये घेऊन यायचा आहे. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा माझ्या पहिल्या प्रतिस्पर्धीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
साथ देत आहेत त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. दादा नक्कीच भेटू. तुम्ही सुद्धा दुसऱ्या फेरीत या. आम्ही फेरीत जातो. तुम्ही काय करताला या हा बोलत नाही. चला असू द्या. चला म्हणून मनोरंजन करणार. तुमचा लावलेला पैसा आणि पैसा वसूल करून देणार. माझे आदराने सांगण्यात येतोय की माझे गुरुवर्य आदरणीय सचिनजी कदम यांचं आगमन झालं आहे. जोरात त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू अमोलदादा दैत्य यांचं सुद्धा पुणेवाले शाहीर अमोलदादा दैत्य यांचं सुद्धा आज आता आगमन झालं आहे. आमचे मित्रबंधू भावासारखं प्रेम करणार आमचे सोनकर दादा आमच्या कार्यक्रमात उपस्थित झाले. दादा मी वेळ घेत नाही तुमचं नाही का बुवांचा मानपान मंडळाने जो करायचा तो केलेला आहे. बरोबर की नाही विलास दादा? ओ विलास दादा बरोबर ना? बुवांचा मानपान मंडळातर्फे जो झालाय तो झाला आहे. आता बुवांचा मानपान माझ्याकडे सुपूर्द करा. मी बुवांचा मानपान करणार. म्हणून तुमच्या प्रेमाने पुन्हा एकदा माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. काय म्हणायचं लक्ष असू द्या. बसत नाही. हे शेर तुमच्यासाठी आवडलं. अंतःकरणापासून हा शेर लिहिलाय. आवडलं माझ्या शब्दावरती प्रत्येकाने लक्ष ठेवू द्या. आवडलं तर तुमच्या टाळ्यांचा मला प्रतिसाद पाहिजे. बस काय म्हणायचं लक्ष ठेवू द्या. नाखून कटा था. काय म्हणायचंय? नाखून कटा था सिर फटा था. नाखून कटा था सिर फटा था फिर दियो लड़ा था. नाखून कटा था सिर फटा था फिर दियो लड़ा था. कैसे डालेंगे बुरी नजरों मुगल की औलाद क्योंकि दक्कन में उनका बाप खड़ा था. आपला ठोका असाच आहे. आपला ठोका असाच. आपल्याला वेळ कमी म्हणून नाही का किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. बरोबर की नहीं? किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. मगर मेरी जिजा माता ही ऐसी थी कि जिसके पेट में बाप का भी बाप पैदा हुआ था. मित्रांनो असं आपल्याकडे भरपूर बॉम्ब आहे. बुवांच्या बॉम्ब टाकणार त्यात काय काळजी करायची नाही. पण म्हणून आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून तुमच्या आशीर्वादाने माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. या माझ्या दलित बांधवांनो रंजल्यानो आणि गांजल्यानो देईन तुम्हाला करून मी फुले. काळाराम मंदिर सबदारचे कडे. काळाराम मंदिर सबदारचे कडे. म्हणून मला काय म्हणायचं आहे? मी बालक भोले करू आजान. मी बालक भोले करू आजान. कला हेच माझ्या देहात प्राण. माय बापा तुमच्यामुळे मिळाला हवा. हो माय बापा तुमच्यामुळे मिळाला हवा. घडो सेवा तुमची मज द्यावे वरदान. घडो सेवा तुमची मज द्यावे वरदान.
आता जी व्यक्ती मला पारितोषिक देऊन गेली त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. का सांगतो मी तुम्हाला, का सांगतो? समजतं मी कोकणी माणूस, माजी सैनिक, सिंधुदुर्ग, कणकवली, बुद्रुक, श्री वामन वासुदेव लायशेटे. का टाळ्या वाजवायला सांगितल्या? या माणसाला राष्ट्रवीर सन्मानाने पारितोषिक केले आहे. म्हणून यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक, बहुमूल्य पारितोषिक आम्हाला मिळालं आहे. त्यांचं लाख लाख धन्यवाद. काय म्हणायचं मित्रांनो, सवन ऐकलात बरोबर की नाही? कोण? हा, सौरभ पेंडुरकर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं लाख लाख धन्यवाद. काही काळजी करू नका. चला मित्रांनो, मी या शहरामध्ये, पवई शहरामध्ये नवीन आहे बरोबर ना? माझं आणि बुवांचं पहिलेच गाणी आहे. शक्ती तुला म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. टप्प्याटप्प्याने जसा कार्यक्रम पुढे जाईल तसा तुम्हाला आवडतं ना माझा कार्यक्रम? नक्की हा. नाहीतर मी आताच बोलत बसायचं नाही, तुम्ही कसा असंच. आई पद्मावती भजन मंडळ IIT कॅम्पस यांच्या मार्फत 501 रुपयाचे पारितोषिक आहे. दादांचं धन्यवाद. काय म्हणायचं मित्रांनो, शक्ती तुला म्हणजे काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. शक्ती म्हणजे आजची संख्या, शक्ती म्हणजे मी यांच्यातला माणूस आहे. आजसाठी 2 तासासाठी मी या बसलेल्या माणसांपैकी, महिला वर्गांपैकी मी आज जी शक्ती म्हणून म्हणतात ती आज माझी बाजू, स्त्रीची बाजू म्हणजे शक्तीची. तुरेवाले बरोबर ना? तुरेवाले म्हणजे ती मंडळी, तुमच्या विरुद्ध यांची भांडण बरोबर ना? आम्ही पण काय कमी पडणार हा, आपण पण काय कमी पडायचं नाही बरोबर. टप्प्याटप्प्याने आजचा कार्यक्रम मी करणार आणि तुम्हाला मुळात शक्ती तुला काय आहे तो पण समजावून सांगणार. मित्रांनो, सवय म्हणतात शक्ती तुला. याला आपल्या देवाची जागेवर असू द्या, ज्याने घडवला त्याचं नामस्मरण करून आपण सवय मानतो बरोबर की नाही? आणि या सृष्टीचा विधाता गणपती बाप्पा याचं नाव घेतल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य होतं का? होतं का? नाही होत. म्हणून कोणताही कार्यक्रम असू द्या, गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं जातं. ते माझ्या गाण्यामध्ये मांडतोय. काय म्हणतोय? लक्ष असू द्या.
नावाचे आहे साऊंड सिस्टीम, काय विषयच घ्यायचं नाही. तुम्ही काळजी करू नका, मी गंभीर मोहना करतो आज गंभीर, बरोबर की नाही? हा, काळजी करायचं नाही. गणा तुझी जी चाल आहे दादा, अभिनय दादा, ही जी चाल आहे स्वतःच्या मनाची चाल आहे. तुम्ही पिक्चर मध्ये बघा, जर भेटली तर मला येऊन सांगा, बरोबर की नाही? ओ श्री गणा तुझी गजानना तुझी अरे पार मजवर ही माया श्री गणा तुझी गजानना तुझी रंगनीनाचाया गणराया
श्रीची बाजू मी मांडतोय म्हणून रिद्धी श्री माझी मी मोठी केली. तुम्ही तुमच्या पुरुषाचा करायचंय काय म्हणायचंय राजू देसाई उपाध्यक्ष युवप्रिय गजानन आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक दिलीप दादा कदम यांनी आज कार्यक्रमाला माझ्या उपस्थितीत दाखवले. दादांचं सुद्धा लाख लाख धन्यवाद. काय म्हणायचंय वेळ काढत नाही दोन इकडे मित्रांनो लक्ष द्या. कारण का जेवढा वेळ मी घेणार बरोबर ना त्याच्या दुमतीत उभं पण नक्की 10 तास काढणार बरोबर. चला लगेच जवळ आपण सुरू वाटतो. काय म्हणायचं तुम्ही थांबले नाही पाहिजे बस बाकी सगळं दमलं तरी चालतील. दादा दमले नाही पाहिजे. दादा संस्कृती एवढ्या म्हणतात ना एवढी खालपर्यंत पोहोचले. जिल्हा सिंधुदुर्ग असू द्या नाही का रत्नागिरी असू द्या. बाबा तुम्हाला मी मानाचा मुद्रा केलाय काय काळजी करू नका. यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं अरुण पाटील तुटार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आम्हाला मिळालं आहे. धन्यवाद दादांचं सुद्धा. आणि रुपेश भाऊ परस्कर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं मनपूर्वक धन्यवाद.
शब्दावरती लक्ष असू द्या. हा बुवांना पाठ आहे माझा शब्दावरती लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचं कदर तुला माझ्या प्रेमाची थोडी आहे, पण या जगाला मुकुंदा आपल्या नात्याची गोडी आहे. अरे पाहिल्या तुझ्या निधीला विद्यांची लाडी आहे. जरी मी असले त्या याची राधा, पण गाना तुझ्याच साठी मी वेडी आहे. प्रेमाची भाषा वा तुम्हाला सुद्धा देतोय. काय म्हणायचंय? प्रेम घ्या माझ्याकडून आज मुलांना मनापासून प्रेम देतो. म्हणून तुमच्यासाठी प्रेमळ गवळण माझ्या अंतःकरणातून ही गवळण मांडली. शब्द आवडले तर दुवा तुम्ही पण सांगायचंय. आणि तुम्हाला जर शब्द माझ्या गवळणीचे आवडले, राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचं जे काही आहे बरं माहिती आहे, मग सर्वांना माहिती आहे राधा कृष्णाचं प्रेम. आताचं प्रेम म्हणजे असू द्या. राधा कृष्णाचं प्रेम मी तुमच्या समोर मांडतोय. काय म्हणतोय? लक्ष असू द्या. मी राधेची बाजू मांडणार, काना बुवा पुरुषाची म्हणजे कानाची बाजू मांडणार. हेच फक्त शक्ती तुऱ्याचा भेट आहे. म्हणून
भुवाना पण वेळ पाहिजे. म्हणून मित्रांनो काय म्हणायचं आहे, एक शक्ती मला फुलेवाल्याला प्रश्न लिखित देतो, बरोबर की नाही? आम्ही फुलेवाला प्रश्न देणार, फुलेवाले आम्हाला प्रश्न देणार. जर त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला माहिती असेल तर आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देतो, बरोबर? आमच्या प्रश्नाचं उत्तर त्याला माहिती असेल तर ते बुवा आम्हाला देतात, बरोबर ना? बुवा, माझ्या या कार्यक्रमाचा प्रश्न तुम्हाला मी लेखी स्वरूपात दिला आहे, बरोबर ना? तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे, माझ्या गुरुवर्याचा प्रश्न गेल्या वर्षाच्या सीझन पासून चालू आहे, बरोबर ना? अजूनपर्यंत कोणी ठेवलेले नाही. बुवा, या वर्षी तुम्ही जोर लावा, आमचा प्रश्न पडला. काय म्हणायचंय लक्ष असू द्या. दोन स्त्रियांच्या संयोगातून, दोन म्हणतात आता मी निसर्गाच्या विरुद्ध जातोय, म्हणतात पुरुष आणि स्त्री नाही का, म्हणतात तरच माणूस मानवी जन्माला येतो. पण दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव आणि गाव बुवानी मला सांगायचं आहे. बुवांकडे जर विषयाचं उत्तर आणि त्यासोबत पुरावा सुद्धा असेल तर माझ्या प्रश्नाची फोड करायची. बुवांचा मी बघा विराजला तुमच्या हातून सत्कार करणार. चला हे काय म्हणायचं बघा, वेळ लावत नाही. काय म्हणायचंय, बाळा राणे कणकवली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कोणतरी आहे शेवटी 200 असू द्या, 2 लाखाप्रमाणे आपल्याला सत्यम बँकवे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. या मंडळासाठी, या नाचणाऱ्या मुलांसाठी दालन आमच्या आधारस्तंभाकडून, बरोबर की नाही, 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे की तुमच्या हातात घ्या. बाजी सैनिक मला माहिती आहे, ओके, तुमचं मानपान आम्ही ऑलरेडी झालंय आणि बाबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कलाकाराची जाण असलेले बाबा यांचं धोरण टाळ्या होऊन जाते. संदेश सिद्धेश सावंत, रविराज जोतेकर चिपळूण यांच्याकडून आमच्या छोटीला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मित्रांनो वेळ काढून लगेच तुम्ही माझ्याकडे आले अजून मला म्हणायचं आहे, या मंडळाने माझ्यासाठी जे कष्ट घेतले, मला इथपर्यंत आणण्यासाठी जे कष्ट घेतले, म्हणून 2 शब्द विनंती आपल्या मंडळासाठी नक्कीच. जगारी बघा या रामचंद्राला हांगरेल तंगड्या झाडुनी, प्रेमाचं नातं तोडली याची बायको गेली सोडली. चला सुद्या दादा गेले दादा शब्द आहे शब्द. अहो आले किती आले गेले किती, असे आले किती आले गेले किती, अहो मंडळ हो 100. प्रिय प्रिमियर लीग वाल्यांचं आहे आज एक नंबर.
धन्यवाद. आम्हाला दुसऱ्या बारी पण करायचे अर्चना साळुंखे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळ आपल्या धन्यवाद.